श्री दुर्गाय नमः. अध्याय 2. एकत्र तेज देवांचे उद्भव त्यात देवीचा महिषासुर सेनेशी करी निष्प्राण तोरणी विनियोग. ओम मध्यम चरित्रस्य विष्णु ऋषी श्री महालक्ष्मी देवता उष्णिक छंदा शांगंभरी शक्ती दुर्गा बीजं वायुस्तत्वं यजुर्वेद स्वरूपम. श्री महालक्ष्मी प्रत्यर्थे दुर्गा चरित्र जपे विनियोगाः. ध्यानम्. ओम शोभे अक्षगदानी शक्ती परशु घंटा धनुष्कुंडिका शोभे अंबुज खडक शंख सुरभी अष्टादशी हस्तका शूलापाश सुदर्शन धरितसे हाती प्रसन्ना सेविनी महिषासुराप हरिणी श्री लक्ष्मी पद्मासना. ओम ह्रीं ऋषिरवाच. देवदैत्यांमध्ये पूर्वी शताब्दरण जाहले. महिषासुर दैत्येंद्र देवांचा तो पुरंदर महाबलिष्ठ दैत्यांनी देवसैन्यास जिंकले. महिषासुर स्वर्गाचा इंद्र होऊन बैसला. पराजित देवता गेल्या ब्रह्मास करुणी पुढे शिव विष्णू जिथे होते विराजित सुरेश्वर. महिषासुर दैत्यांचा सांगती जय देवता ते पराजय देवांचा सविस्तर निवेदिती. सूर्य चंद्र अग्नी वायू यमेंद्र वरुणादिका महिषासुर गांजुनी स्वय झाला अधीश्वर. स्वर्गीचे देव भूमीस फिरती हीन दीन ते मानवाबरी पृथ्वीशी भोगती दुःख यातना. दैत्यांचे वृत्त सांगूनी जाहले शरणागत नाशाय दैत्या ऐसा तो सांगा साधन शक्य ते. देवता पिढल्या भारी ऐकता शिव विष्णू ते क्रोधा रक्तक्षणी झाले भ्रुकुटी ताठल्या पहू. चक्रपाणी महाकोपी तेज वाहे मुखातुनी ब्रह्मा आणि शिवाचेही तेज त्यात सामावले. इंद्रादी अन्य देवांचे तेज पाहुनी उद्भव एकत्र जाहले सारे पर्वताकार उज्ज्वल. प्रज्वलित महातेजे व्यापल्या सर्व ही दिशा. देवता पाहती नेत्रे तेजाशी तुलना नसे. तेजातून निघेणारी प्रकाश पडला तिचा व्यापिले ते त्रिलोकांशी. शिवतेजे जिचे मुख यमराजाची या तेजे केसर डोईस वाढले. महत्तेज श्री विष्णूचे भुजा उत्पन्न त्यातुनी. चंद्रतेजे स्तन दोन्ही इंद्रतेजातुनी कटी. वरुणापासून जंगा नितंब तेज पृथ्वीचे. पदते ब्रह्मतेजाचे सूर्यतेजात आगळ्या करांगळ्या वसुतेजे कुबेराची नासिका. प्रजापतीची या तेजे वाढले दात देवीचे. अग्नितेजात त्रिनेत्र संदांशी भ्रुकुटी तिची. कानवायूतुनी झाले मिळाले देव तेज ते. त्यातून देवी कल्याणी प्रत्यक्ष रूप पावली. होता दर्शन देवीचे महिषासुर पीडित. प्रसन्न देवता झाल्या अपार तेज फाकले. एक शूर दिला प्रेमे पिनाकद्र शंकरे. एक चक्र हरी देई आदरे अंबिके प्रती. वरुण शंख ते देता हे शक्तीचे दान अग्नि दे. दिला धनुष्य वायूने भातेतून शरांसवे. ऐरावताचा घंटा वज्र वज्रातून दिले. सहस्र नेत्र देवेश भाग्यशाली पुरंदरे. यमाने दिला दंड वरुणे पाश देवीशी. प्रजापती अक्षमाला ब्रह्मा तो दे कमंडलू. रोमरोमी महातेज सूर्य देई भवानीशी. प्रदीप्त ढाल काळाने तलवार दिली तिला. क्षीरसिंधू हार वस्त्रे ते कुंडल चुडामुनी. देईकडे अर्धचंद्र ते केयूर बाहुशी. नुपुरे दोन्ही पायाशी गळाशी सरीसाजिरी. बुद्ध्या बनल्या रत्नाच्या घातल्या अंगुळ्यामध्ये. निर्मल फरसा देई विश्वकर्मा सहर्ष तो. अस्त्र अभेद्य कवच देवीशी दान देत असे. कमलमाला वक्षासी सर्वदा फुल्य ऐशिजे. सागर देवीशी देई पद्मपुष्प करामध्ये. निमाचल ते स्वारीशी सिंह वैसावयास्तव. नानारत्न मणी देई मधुपात्र कुबेर ते. पृथ्वी धरता महानाग शेष दे नागहार तो. अनान्य देवता देती अस्त्र शस्त्रादिभूषणे. ऐशी सन्मानिली देवी अनान्य देवतांनीही. उच्चस्वरे अट्टहासी ती करी थोर गर्जना. भयानक नाद झाला गर्जना व्यापली नभी. आकाशी शब्द उठला भरे नभ त्यागुणे. गगनीनाद मावेना नभही सान वाटले. विश्व घाबरले सारे सिंधूशी कंप जाहला. कंपित जाहली पृथ्वी सर्व पर्वत हालती. भवानी सिंह वाहिनी देवता जय गर्जती. भक्तिभावे महर्षिनी नम्रत्वे स्तोत्र मांडले. त्रिलोकास शुद्ध पाहुणे उठले सज्ज दैत्य ते. सुसज्जित दैत्य सेना मारोनी धावले तरी. महिषासुर महाक्रोधे म्हणे हे काय जाहले. सिंहनादे जेथे झाला धावला दैत्य त्या स्थळी. त्रिलोकी भरले तेज ऐशी देवी दिसे तया. पृथ्वीशी दावोनी देवी आकाशी झळके क्षीर. व्याकुळ सप्त पाताळ धनुष्य दोरी वाजता. सहस्रभुज दंडाची देवी दाही दिशा दिसे. प्रारंभ झाला युद्ध दैत्य देवीची या तिथे. अस्त्रशस्त्र प्रहाराने दिशा सर्व प्रकाशल्या. महिषासुर सेनेचा चिक्षुर तो अधिपती. करी शस्त्रास वर्षा तो चामर सैनिकांसवे. 60 सहस्र रथींचा उदग्र स्वामी तो लढ. 1 कोटी रथीचा तो स्वामी लढे महान. तीक्ष्ण रोम असिलोम 5 कोटी रथींसवे. रथी 60 लक्ष सवे स्वामी वाष्कल तो लढे. गजाश्वे 1 कोटी ते घेऊन परिवारित. 5 अरब रथींचा बिडाल स्वामी तो लढे. सहस्र ते महादैत्य ससैन्य वाहनातून. वाहने सहस्र कोटी महिषासुर
त्यांसवे ससैन्य करी युद्धाशी हस्ती रथ ह्यातुनी तोमर बिंदीपाल शक्ती फरसा खडग मुसळ पट्टिशादी अस्त्रशस्त्र प्रहार करती खळ वदाळा देवी दुर्गेशी प्रहार करती क्रूर घेरली देवी दैत्यांनी चालले युद्ध तुंबळ उडले दैत्य ते काही देवीशी शक्ती हानिती फेकती पाश ते काही मारती खडग कोणी ते उद्योग्य सर्व दैत्यांचे दुर्गादेवी स्मारण्या क्रोधावली महादेवी दैत्य शस्त्रास्त्र तोडिते थोडी ही थकली नाही मुखमल्यान नसे जरा शस्त्रास्त्र मारी दैत्यांशी स्तविती ऋषी देवता वाहन सिंह देवीचे वनात वनवा जसा रणात असुरा मारी विचरे भय सोडुनी निश्वास सोडता देवी सहस्रो गणत तक्षणी सहस्र होऊनी दैत्य शस्त्रास्त्र मारी तीरणी फरसा बिंदी बालाने खडग पट्टीश घेऊनी सामना घेती दैत्यांचा शौर्य वीर्य विलक्षणा निर्भय देवीचे निते वधुनी असुराजना नगारे शंख आनंदे वाजविती पुन्हा पुन्हा त्रिशूल गदा शक्तीने खडगाने असुरावधी देवीशी हर्षावया ते मृदंग ठोकती गण भयंकर घंटा नादे मूर्छित मारले किती शतावधी महादैत्य वधी देवी महाबला ओढले बांधुनी पाशे मारवणी तलवारती करीत विधा असुरांसी गदा घाव कुणावरी लागले मुसळ कोणा उगती रक्त ते खळ शूलाने फाटली छाती शब लोळे भूमीवरी बाणवर्षा करी देवी झाकले सर्व अंबर तुटल्याकडे दैत्यांच्या होती व्याकुळ संगरी छिन्न भिन्न भुजा झाल्या कुणाची मान खंडली देवपीडक दैत्यांची गत प्रणकले वर मधुनी तुटले कोणी जंगाघाते दुखावले एक हात एक पाय एक डोळा दिसे कुणा दैत्य कोणी असा वीर धडची राहिले जरी तो शस्त्र घेऊन धावे देवीशी युद्ध खेळण्या तुडले देहक दैत्यांचे कंबंद वाद्य ऐकून नाचती रणरंगी ते तालसूर धरून आखड शक्ती वृष्टी हाती असंख्य धडधावती देवीशी म्हणती थांबून मत्त शस्त्र फेकती रथ हत्ती अश्व तुटले वाहिले रक्तभूमीशी चालण्या नुरली जागा रक्ताचे पाठ चालले अरण्या जाळीतो अग्नी दैत्यसेना तशी रणी क्षणात झाली नष्ट जगदंबा महाबली इंधन जळते तैसे दैत्य गेले मरोणी ते लागल्या राशी प्रेतांच्या रणांगण भयंकर आयळ हलवी सिंह गर्जना कोरतो करी व्याकुळ प्राण दैत्यांचे ऐसेच बदले किती देवीचे गणते लढती वदती दैत्य सैनिका संतुष्ट देव आकाशी आनंदे वर्षती फुले श्री अच्युत विरचिता प्राकृत भावार्थटिका श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्य द्वितीयोऽध्यायः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु।